हाय फ्रेंड्स, दरवर्षी बाप्पांच्या आगमनाने सगळीकडे वातावरण किती आनंदमयी होऊन जाते ना. कानावरती येणारे ढोल ताशांचे आवाज ऐकून आपले मन अगदीच उत्साहित होऊन जाते आणि बाप्पांच्या आगमनाने आठवण येते ते उकडीच्या मोदकांची. चला तर आज आपण तेच बनवूया. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, उकडीचे मोदक खाण्यामागे पण एक सायन्स आहे जे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, आपले सणवार जे पण आहेत त्यामागे पण एक सायन्स आहे आणि आयुर्वेदामध्ये प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगितलं आहे. प्रत्येक सण हे तिथीनुसार येतात आणि त्या त्या तिथीनुसार आपण काय खायला पाहिजे, त्या त्या महिन्यामध्ये आपण काय खायला पाहिजे हे सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. तुम्ही जर या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलेलं असेल तर तुम्हाला जाणवेल की आपल्या हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणवाराला वेगवेगळे पदार्थ खाण्याची परंपरा आहे. म्हणजे प्रत्येक सणाला काहीतरी वेगळा पदार्थ आपल्याकडे बनत असतो. आयुर्वेदामध्ये सांगतात की आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. म्हणजेच आषाढ महिन्यात जेव्हा पावसाची सुरुवात होते तेव्हा आपल्या बॉडीमध्ये वातेचं प्रमाण वाढायला लागतं आणि आयुर्वेदानुसार वात सेटल डाऊन करण्यासाठी बेस्ट रेमेडी आहे ऑइल. आणि म्हणूनच आपल्याला वडापाव, भजी अशा गोष्टींची क्रेविंग होते. तसेच श्रावणामध्ये जेव्हा सारखा पाऊस चालू असतो तर आपल्या बॉडीमध्ये मॉइश्चरचं प्रमाण वाढतं, त्यामुळे पित्त वाढायला लागतो. तर ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला भाजलेले पदार्थ खाण्याची आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. जसे की भाजलेले शेंगदाणे आणि नागपंचमीला आपण भाजलेल्या लाह्यांचा प्रसाद दाखवतो. मला माहिती आहे श्रावण महिन्यात आपण किती उपवास करत असतो. श्रावण सोमवार, कोणी कोणी श्रावण शुक्रवार पण करते. तर मोस्टली आपण भाजलेले पदार्थ तेव्हा खातो, कारण की हे भाजलेले पदार्थ हे आपल्या बॉडीमधले मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात, त्यामुळे आपलं पित्त सेटल डाऊन होण्यास मदत होते. तसेच जेव्हा भाद्रपद येतो आणि गणपती बाप्पांचे आगमन होते तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी आठवतात ते म्हणजे उकडीचे मोदक. भाद्रपद उकडावा असे म्हटले जाते. म्हणजेच भाद्रपदमध्ये आपल्या बॉडीमध्ये जेव्हा पित्त वाढलेलं असते तेव्हा आपल्याला ॲसिडिटी, फीवर, थोडासा थकवा असं जाणवायला लागतं आणि आपलं डायजेशन स्लो डाऊन होतं. सो ते सगळं कमी करण्यासाठी आपल्याला उकडलेले पदार्थ, सिंपल आणि उकडलेले पदार्थ खाण्याचे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. आणि गणपती बाप्पांचे आगमन हे भाद्रपद महिन्यातच होत असते, त्यामुळे त्यांना उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवण्याची परंपरा ही वर्षानुवर्षांपासून चालत आलेली आहे. आणि तीच परंपरा जपण्यासाठी मी आज उकडीचे मोदक करण्याचे ठरवले आहे. आणि बोलता बोलता बघा माझे उकडीचे मोदक तयार झाले. खायला तर एकदम मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट झाले होते. तुम्हाला कसे वाटतायत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक, शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. उकडीचे मोदक आणि त्यावर तुपाची धार, वाह काय मस्त कॉम्बिनेशन आहे ना.